कॅपकटमध्ये फोटो ॲड करून घ्यायचा आणि रेशोचा ऑप्शन सिलेक्ट करून 9.16 हा रेशो घ्यायचा. फोटो प्रॉपरपणे झूम करायचा आणि त्यानंतर खाली स्क्रोल करायचं. ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन बीट मारचा व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा. त्यानंतर एक्स्ट्रॅक्टच्या ऑडिओ क्लिक करून बाहेर स्क्रोल करायचं आणि एक्स्ट्रॅक्टच्या ऑडिओवर क्लिक करून ऑडिओवर एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं. त्यानंतर याची लेंथ इथपर्यंत घ्यायची आणि जिथून बीट 4 चालू होतं तिथं स्प्लिट करायचं आणि लास्टचा भाग डिलीट करून टाकायचा. त्यानंतर बीट 1 आणि एक इथं स्प्लिट मारायचं फोटोला आणि एक इथं स्प्लिट मारल्यानंतर इथून पुढे आपल्याला एक व्हिडिओ ॲड करायचा आहे. तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. ॲड ओव्हरले करून हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. त्यानंतर बीट मारचा व्हिडिओ आहे तो डिलीट करून टाकायचा आणि त्यानंतर बॅक यायचं आणि एक PNG आहे ती PNG देखील ॲड करून घ्यायची. PNG अशी इथं ॲड करून घ्यायची आणि त्याची लेंथ इथपर्यंत अशी ठेवायची. त्यानंतर या दोन इमेजला आपल्याला एक इफेक्ट लावायचा आहे. ॲनिमेशनमध्ये यायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यावर स्लिप अँड साईड हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर पुढच्या इमेजला देखील ॲनिमेशनमध्ये यायचं आणि स्लिप अँड स्लाईडमधील 2 हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर स्टार्टिंगला यायचं आणि इफेक्टमध्ये आल्यावर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आणि त्यानंतर सुपर लार्ज हा इफेक्ट अप्लाय करायचा. बॅक आल्यावर बॅक यायचं आणि स्टार्टिंग ते एंडपर्यंत आपलं सॉन्ग आहे ते ॲड करून घ्यायचं. त्यानंतर एक्सपोर्टच्या बटनवर क्लिक करून व्हिडिओ हा एक्सपोर्ट करून घ्यायचा.